अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात पारस औष्णिक विद्युत केंद्राच्या धरणाचं पाणी कोणतीही पूर्वसूचना न देता सोडल्यानं एका 27 वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या निष्काळजीपणाविरोधात पारस प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जनसेवक बबलू देशमुख यांच्यासह नागरिकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केलं। 7 ऑगस्ट 2026 रोजी दुपारच्या सुमारास लोहारा येथील मोहम्मद शाहिद आरिफ देशमुख हे 4 बैलांसह बैलगाडी घेऊन नदीतून जात होते। याचवेळी पारस धरणाचं पाणी अचानकपणे सोडण्यात आलं, त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला। या प्रवाहात शाहिद देशमुख, बैलगाडी आणि 4ही बैल वाहून गेले। या अपघातात शाहिद यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। शाहिद यांच्या पश्चात पत्नी आणि 2 लहान मुलं आहेत। घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान यापूर्वी देखील पारस धरणाचं पाणी सोडून घडलेल्या अशाच प्रकारच्या घटनांमध्ये याच भागातील निनाजी वावरे, रमेश वावरे, संगपाल मोरे आणि जानोरी येथील रामकृष्ण वाघमारे यांच्यासह 4 ते 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर मृतक शाहिद यांचे वडील आसिफ देशमुख आणि लोहारा येथील नागरिकांनी पारस धरण प्रशासनाला निवेदन देत विविध मागण्या केल्या। शाहिद यांच्या कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत द्यावी, कुटुंबातील किमान एकाला नोकरी द्यावी, प्रकल्पबाधित प्रमाणपत्र द्यावं आणि धरणातून पाणी सोडण्यापूर्वी प्रत्येक गावात सायरनद्वारे सूचना देण्याची व्यवस्था करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहे। या मागण्यांवर तातडीनं कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला है। जिनके वजह से ये 5 जाना गई, उनके वास्ते हमारी प्रमुख मांगनियां हैं कि ये परिवारों को 1-1 कोटी रुपए CSR फंड में से 5 परिवारों को मिलना चाहिए और इस परिवार के जो भी सदस्य नौकरी लायक है उनको यहाँ पे MSCB में नौकरी मिलना चाहिए, क्योंकि इनके पानी के वजह से ही ये 5 मौतें हुई। इतना ही यहाँ पे ही मौतें नहीं हुई तो बालापुर में 28-30 मौतें इनके पानी के वजह से। वहाँ पे भी संरक्षण दीवार होना चाहिए, लेकिन इन्होंने नहीं बैठाई। यहाँ पे हमारे बालापुर के नगराध्यक्ष हमारे जम्मू सेठ है, उपाध्यक्ष हमारे सुरेंद्र भाऊ धोप्पे भी है, हमारे वहाँ के गट नेता खलील भाई है, हमारे पिंटू भाऊ वहाँ के नगर सेवक है। यहाँ पे लोहारा के सब हमारे सादिक भाई भी नगर सेवक यहाँ पे आए हुए हैं। तो मेरी इनसे गुजारिश है, पहले हम गुजारिश इनसे विनती करते हैं कि इन्होंने जल्द से जल्द हमारी मांगनियाँ ये जो है ये पूरी कर लो।